कल्याण में नाबालिग लड़की के यौन उत्पीड़न और हत्या के मामले में ठाकरे गुट ने आज पुलिस स्टेशन के सामने विरोध प्रदर्शन किया। इस दौरान मुख्यमंत्री फडणवीस और डॉक्टर के खिलाफ नारेबाजी की गई। कल्याण में नाबालिग लड़की के यौन उत्पीड़न और हत्या के मामले में हड़कंप मचा दिया है। इस घटना के विरोध में शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट ने कल्याण पूर्व के पुलिस स्टेशन तक विरोध मार्च निकाला। ठाकरे गुट के पदाधिकारियों ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के खिलाफ जमकर नारेबाजी की। या सरकारचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, कारण या कल्याण पूर्वमध्ये वारंवार अशा प्रकारच्या घटना होत आहेत। महिला असुरक्षित आहे, वारंवार होत आहे। या निवडणुकीमध्ये सुद्धा लोकांनी तो मुद्दा घेतला होता की या ठिकाणी गुन्हेगारी वाढणार आणि त्याचा प्रत्यय आता येतोय। या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो। पोलीस प्रशासनाने चांगलं काम केलं, तात्काळ चिथापीने त्या आरोपीला अटक केलेली आहे, म्हणून त्यांचं कौतुक करतो। परंतु शासन हे निष्क्रिय आहे आणि लोकांना न्याय देणार नाही, लोकांवर म्हणजे गुन्हेगारीमध्ये ढकलते, त्याचा मी निषेध करतो। आरोपी विशाल गवली समेत अन्य अपराधियों को मानसिक रूप से बीमार प्रमाणित करने वाले डॉक्टरों पर कार्रवाई की मांग की है। गुस्साई जनता के बीच इस विरोध प्रदर्शन ने प्रशासन को कटघरे में खड़ा कर दिया है। ज्या डॉक्टरांकडनं अशा काही विशेष लोकांनी सर्टिफिकेट घेतलेले आहेत, त्या डॉक्टरांवर पण सरकारच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई व्हावी अशी विनंती देखील आम्ही इथे केलेली आहे। आणि हा जो नराधम आहे याच्यावरती कोणाचा राजकीय वर्दहस्त होता, इथले कुठले लोकल राजकारणी त्याच्याबरोबर होते, त्यांचे फोटो देखील आम्ही काही दिवसात व्हायरल करणार आहोत। आणि माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की या दुर्दैवी बालिकेचा जो मृत्यू झालेला आहे, आपण प्रत्येक गोष्ट घटना घडल्यानंतर शासनाकडनं मदत आर्थिक मदत या परिवाराला दिली जाते, पण या परिवाराला अजूनपर्यंत कुठलीही आर्थिक मदत दिली गेलेली नाही। माझी शासनाला विनंती आहे की 25 लाखाची मदत या पीडितेच्या परिवाराला मिळावी शासनाच्या माध्यमातून, अशी मी शासनाला विनंती करतो।